जाते चकोर ग्रुपला, कारण चकोर ग्रुपच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय। त्या संपूर्ण आयोजनामध्ये या संघटनेच्या अंतर्गत पहिला बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला होईल सुरुवात। बरोबर 1 वाजता मात्र मॅचला सुरुवात झाली आहे। हो, पहिलाच बॉल पायावरती आदळलाय। पहिला बॉल डॉट बॉल आलाय। पहिला बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय या षटकातील। ओ, इथे खराब लाईन आणि लेंथ, दिशा चुकते, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे। व्हाईट +1 अकाउंट ओपन होते, खातं अकाउंट ओपन टीम अर्थातच थंडर स्ट्रायकर या संघाचं। ओ, इथे पंचांचा इशारा, नो बॉल, नो बॉल येतोय। एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होते। नो +1, टोटल 2 धावा, म्हणजे टीमची धाव संख्या 4 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते। यावेळेस देखील खराब लाईन आणि लेंथ, व्हाईट बॉल, व्हाईट +1, पुन्हा एकदा 2 धावा, टीमची धावसंख्या 6। आजच्या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर 89 धावा या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर होता। हा स्कोर मात्र टीम थंडर स्ट्रायकर मात्र मोडीच काढेल का? कारण पहिली इनिंग आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस थंडर स्ट्रायकर या संघाचा असेल, कारण कॅप्टनने मात्र सांगितले आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस आम्ही प्रथम बॅटिंग करत असताना मात्र करू। परंतु आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करणारी टीम, नो बॉल आलाय, नो +1, आणखीन 2 धावा। अल्टिमेट वॉरियर्स टीम कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा मानस त्यांचा देखील असेल। दोन्ही टीम तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्ही संघांमध्ये बिग बॅटल मात्र रंगलाय। 8 संघ आहेत आजच्या दिवसातला हा लॉट्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरी मॅच। 8 संघ मला 8 कॅप्टन आणि 120 खेळाडू मात्र भिडतायत। या HPL मध्ये मोठ्या फटक्याची गरज होती, अगदी मोठा फटका खेळला गेलाय, परंतु एफर्ट्स मात्र खूप चांगले पाहायला मिळाले। बॉल थांबवलाय, चौकार तिथे अडवलाय। इथे काय घडलंय प्रेक्षक? चौकार आहे, अंपायर या बॉलवरती 3 धावा। थँक्यू सो मच, खूप चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पात्र पाहायला मिळाले त्या क्षेत्ररक्षकाचे। आर्यन चौकार अडवलाय त्याने। इथे मिड ऑफ तैनात आहे, एकच धाव। बघा, कुठल्या खेळाडूला कधी कधी बॅटिंग भेटत नाही, कधी कधी बॉलिंग भेटत नाही, परंतु मी या संघामध्ये आहे ना, मी या टीम मध्ये आहे ना, तर मला 100% एफर्ट्स द्यायचे आहेत आणि तेच त्याने आर्यनने केलं। चौकार अडवला त्या ठिकाणी। हो, इथे मोठ्या फटक्याची गरज, कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका, इथे बॉल निघून चाललाय, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, मिळतील धावा 4, ठोकलाय चौकार। अगदी क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय। क्रिकेटचा सुरक्षित फटका ज्याला म्हटलं जातं। टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 16 धावा धावफलकावरती लागतायत।
ओहो बॅटला ब्रश झालाय. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल येतोय. 16 ऑन स्कोर कार्ड. आवाज बरोबर झाला. आता हलवू नका तिथे कोणी. इथे अलॉंग द कार्पेट आर्यन आहे तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगाने बॉल फेकलाय आणि 2 धाव अगदी वेगाने कंप्लीट होत आहेत. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर टीम अर्थातच थंडर स्ट्रायकर संघ जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. नो लॉस 18 धावा. बघा 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक असेल. 3 ओव्हर नंतर चला 1:06 झाले. दुसरा पॉवर प्लेचं षटक मात्र सुरू होतंय. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक संपवायचे आहेत. जर तुम्ही 25 मिनिटांमध्ये 5 षटक संपवले नाहीत तर तुम्हाला एक खेळाडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हे कोण आहे बॉलर? आदित्य राणे. इथे खूप चांगला बॉल इथे हाताळलाय. अलॉंग द कार्पेट डीप मधून प्रोटेक्शन दिलं गेलं या बॉलवरती आणि तिथे मात्र पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. 20-0. 20 धावा धाव फलकावरती लागतात. खोला टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. यानंतरची मॅच असेल इनविजिबल युनायटेड आणि त्यांच्या विरोधात रायडर्स. तिसरी मॅच आजच्या दिवसामधली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. कॅप्टन याची नोंद घ्या. हो खूप चांगला फ्लिप केलाय. एक धाव सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती लागतात. 21 धावा. पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय दुसरं षटक सुरू आहे आदित्यचं. ओहो इथे बैठा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आणि खूप चांगली कॅच. खूप चांगली कॅच त्या ठिकाणी मात्र पकडली आहे. अर्थातच किशोर सोलंकी यांनी कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाहीये. फटक्यामध्ये ताकद नजाकत मात्र पाहायला मिळाली परंतु अगदी आपण पाहायला गेलं तर एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं. परंतु तिथे सोलंकी साहेबांनी खूप चांगली कॅच पकडली. पहिला धक्का पहिला हादरा टीम थंडर स्ट्रायकर संघाला. बॅक टू द डगआउट जात असताना शशांक. पहिला धक्का. ऋग्वेद केदारी आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्वतः कॅप्टन मात्र मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन कुल. ओहो इथे खराब लाईन आणि लेन. बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप सीमा रेषा पार. वाईट +4 बोनस. सुबोध सरांचा इशारा. वाईट +4. 4 धावा आणि त्याच्यावरती एक अतिरिक्त धाव म्हणजे टोटल 5 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. म्हणजे टीमची धावसंख्या 5 ने वाढेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन स्कोर कार्ड थंडर स्ट्रायकर संघ. ओहो इथे बॅकफुटला जाऊन अगदी खूप चांगला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. अगदी पुश केलाय आणि एक धाव घेऊन खुश राहिलेत.
पुश करो खुश रहो. सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धाव फलक 27 धावा. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. नो बॉल आणि नो बॉल वरती चौकार. 4 धावांचा टोल वसूल केला याने. आता फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. टीमची धावसंख्या 32. ओहो खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. डॉट बॉल. फ्री हिटचा बॉल. डॉट बॉल आलाय. 2 षटक समाप्त. 2 ओव्हर समाप्त होत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32-1. थंडर स्ट्रायकर संघ. आतापर्यंत स्कोर आपण पाहतोय 32-1. 1 वाजता हा सामना सुरू झाला. 1:11 दुसरं षटक समाप्त होत आहे. 25 मिनिटाचा अवधी. चला यानंतरची होणारी मॅच अनविजिबल युनायटेड आणि त्यांच्या विरोधात रायडर्स. आता ते सांगतात तसं मी हे केलंय. इनविजिबल ना. इनविन्सिबल. युनायटेड. इनविन्सिबल युनायटेड आणि त्यांच्या विरोधात रायडर्स. कॅप्टन आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. चला वेळ खूप खर्च होतोय. अन्यथा 25 मिनिटांमध्ये जर तुम्ही षटक कंप्लीट केलं नाही तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येऊ शकतो. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच किशोर. ओहो इथे ड्राइव्ह करायचा होता. ऑफ ट्रायचा प्रयत्न. सिंगल आली. दुसऱ्या धाबेसाठी जागा सोडत होते परंतु थांबवलंय. आणि हे कॉलिंग असणं कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असतं. कारण ज्या पद्धतीची खेळी तुम्ही आपण करत असता परंतु आपण जर पाहायला गेलं तर हे कॉलिंग अगदी महत्वाचं. पुढचा बॉल किशोरचा. सुमित स्ट्राईकनेटला पाहायला मिळतोय. हो एक दे वेगाने टाकलेला बॉल. एक धाव कंप्लीट होते. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक 34.
चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 42-42. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर खूप चांगली सुरुवात थंडर स्ट्रायकर संघाकडनं मात्र पाहायला मिळते, कारण टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. चला जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो, 1:15 झालेत. चला ड्रिंक ब्रेक होतोय, 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असेल. अगदी आपण पाहायला गेलं तर पुढच्या षटकासाठी मात्र चेतन आलाय. इथे फ्लिप करण्याचा प्रयत्न, मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आर्यन होता त्या ठिकाणी. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळालंय, कारण तिथे चौकार अडवला, त्यानंतर अगदी इथे हा देखील चौकार अडवला मिड विकेटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी या खेळाडूकडे प्रत्येकाच्या नजरा आहेत, या क्षेत्ररक्षकावरती नजरा आहेत, कारण अगदी आपण पाहायला गेलं तर हा चौकार अडवलाय. पुढचा बॉल हलक्या हाताने फ्लिप केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, वेगाने डीप मधून प्रोटेक्शन दिलं जाते. फेकी गेली आणि तिथे मात्र 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचते 47 धावा. हो खूप चांगला बॉल वेगाने टाकलेला, डॉट बॉल. टीमची धावसंख्या 47 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत टीम थंडर स्ट्रायकर संघाच्या. हो मोठ्या फटक्यासाठी गेले मिड विकेट झोन मधून. पुन्हा एकदा आर्यन वेगाने येतोय बॉल पर्यंत, फेकी गेली विकेट किपर एन कडे. 2 धावा याही बॉल वरती मात्र प्राप्त होत आहेत. टीमची धावसंख्या 49. मोठ्या फटक्यासाठी सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय 6 धावांसाठी षटकार. षटकार आलाय, षटकारच्या मध्ये टीमची धावसंख्या 55. 55 तेजस आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचं षटक घेऊन. एक वाजून 19 मिनिटं झालेत. अगदी 6 मिनिटं शिल्लक आहेत आणि 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये यावा लागेल. पुढचा बॉल तेजस, ओहो खूप चांगला बॉल तिथे हाताळलाय. पहिला बॉल डॉट बॉल येतोय.
बॅकफुटला जाऊन पंच केलाय क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीही चुकी नाहीये. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात, फलंदाज बाद, जावं लागेल माघारी. सुमित बॅक टू द डगआउट. हो, खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल. ओहो, याही बॉलवरती मात्र डॉट बॉल आलाय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. आतापर्यंत 3 डॉट बॉल हाताळलेत आणि एक विकेट जरूर घेतली आहे. मॅडन ओव्हर होईल की नाही याच्याकडे प्रश्नचिन्ह आहे. हो, इथे नो बॉल आलाय. इथे खराब दिशा आणि लाईन आणि लेंथ. नो बॉल, अंपायरचा इशारा आणि त्याच्यावरती एक धाव, म्हणजे टीमची धावसंख्या मध्ये वाढ होईल. जाऊन पोहोचेल 57 या आकड्यावरती. 57. ओहो, इथे फ्रीडचा बॉल. आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन या स्पर्धेत मी भाव. ठोकलाय षटकार. चला बॉल द्यायचा, बॉल पूर्वा. जुना बॉल नाही, अरे हा आता झालाय. वापरायला देऊन टाका. चला बॉलची पूर्तता करायची प्लीज. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते या षटकाराच्या मदतीने 63. 63 धावा. 63 धावा धावफलकावरती मात्र लागतात टीम थंडर स्ट्रायकर संघाच्या. सुपर स्ट्रायकर संघाचा स्कोर 89 होता. थंडर स्ट्रायकर संघ, इथे काय घडलंय? दांडी केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. नाराज आहे, हताश आहे. फटका खेळायचा होता परंतु प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. नाराज आहे, हताश आहे. नाराज हताश मनाने मात्र डगआउटच्या दिशेने येताना कमबॅक केलंय या बॉलवरती तेजसने. खूप चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 5 इथे समाप्त होते आणि 5 षटकानंतर टीमची धावसंख्या थंडर स्ट्रायकर संघ मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 63 या धावसंख्येवरती. ला 3. चला टीम इनविन्सिबल युनायटेड आणि त्यांच्या विरुद्ध रायडर्स. लकी आलाय नवीन बॅटर आणि अंतिम षटक. हो, इथे खोला टाकलेला बॉल कल्पेशचा. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि वेगाने ही धाव कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपळाईने मात्र ही धाव कंप्लीट होते. 65. 65 धावा धावफलकावरती लागतात सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर. चला कॅप्टन तयार राहायचंय. युनायटेड आणि रायडर्स. इनविन्सिबल युनायटेड आणि त्यांच्या विरुद्ध रायडर्स. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत.
हो हो, इथे हुक केलाय आणि इथे 6 धावाचा फटका बुक केलाय. हुक आणि बुक 6 धावा. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 71. 71 धावा. हो, इथे खोला टाकलेला बॉल ड्राइव्ह केलाय. ऑन साइडला टर्न करत असताना एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न सहजरित्या कंप्लीट होतोय. 2 धावा आल्या. 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 73 धावा धाव फलकावरती लागतायत. शेवटचे 3 बॉल शिल्लक. अंतिम षटक. हो, मोठ्या फटक्यासाठी गेलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र ठोकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने. आर्यन पुन्हा एकदा. विकेट किपर एनकडे मात्र थ्रो. इथे रनआउटची संधी. काय घडलंय? अगदी काय घडलंय या बॉलवरती? थर्ड अंपायर दिलाय. तिसऱ्या अंपायर कडे मात्र डिसिजन दिलाय. पाहूया ही रन इथे कंप्लीट झाली आहे काय, ही धाव इथे कंप्लीट झाली आहे का? या बॉलवरती मात्र नेमकं घडलंय तरी काय? प्रश्नचिन्ह आहे. उत्तर अगदी आपण थोड्याच वेळामध्ये देऊयात. टेक्निकल टीम सज्ज असेल. अर्थातच अतुल सर, HNR स्पोर्ट्स याच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण टेलिकास्ट केलं जात आहे. टेक्निकल टीम दोन धाव कंप्लीट झाले. तिसरी रन कंप्लीट झाली आहे की नाही हे टेक्निकल टीम पडताळणी करते. HPL 2024 दुसरी मॅच. अगदी थोड्याच वेळामध्ये निर्णय येईल. टेक्निकल टीम चेक करते नक्की बॉल अगदी यष्ट्यांवरती आदळलाय जरूर, परंतु तो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हा खेळाडू. सेफ आहे, खेळाडू सेफ आहे. तिसरी धाव कंप्लीट झाली आहे. थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. तिसरी धाव कंप्लीट झाली आहे, त्यामुळे 3 धावेने धाव फलक 76 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. वेगाने ही धाव चित्याच्या चपलाईने हरणाच्या गतीने मात्र ही धाव कंप्लीट केली. हलक्या हाताने ढकलून दिलाय, कट केलाय. बॉल अगदी चाललाय पॉइंट रिजन मध्ये, वेगाने अडवलाय. आता देखील 3 धावा कंप्लीट होत आहेत आणि 3 धावेने धाव फलक जाऊन पोहोचते 79 या धावसंख्येवरती. मगाशी सुपर स्ट्रायकर संघाने 89 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं, परंतु आत्ताच्या घडीला आपण पाहायला गेलं तर थंडर स्ट्रायकर संघ 79 धावांवरती जाऊन पोहोचतोय. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील पाहूयात. शेवटचा बॉल इथे अंपायर सुबोध सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. 5+1 2 धावा. टीमची धावसंख्या 81. ओहो, इथे नो बॉल. नो बॉल आहे, नो बॉल आहे, त्यामुळे रन धावून घ्यावे लागतील. इथे पहा स्किट झालाय, जरा बघा, पाणी पुरवायचंय. नो बॉल आहे, लागलाय का बघा.
बघा मी विनंती करेन खेळाडूंना, बघा क्रिकेटचे खेळ हे होतच असतात, परंतु आपल्या शरीराची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण अनेक खेळाडू क्रिकेटमुळे आज अनेक अपघात देखील घडलेत. सुबोध सर फ्री हिट कंटिन्यू असेल ना? फ्री हिट कंटिन्यू आहे, त्यामुळे फ्री हिटचा चान्स आहे. फ्री हिटचा बॉल होता, फ्री हिटचा बॉल आहे. येस अंपायर. एकच धाव आहे ना या बॉलवरती, सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 82, लक्ष्य असेल 83 धावांचं. टीम अल्टिमेट वॉरियर संघाला येणारे 36 बॉल करायचे आहेत 83 धावा. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. इनिंग ब्रेक झाली आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. अनविजिबल युनायटेड आणि त्यांच्या विरोधात रायडर्स या दोन संघांमधली ही लढत आहे. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. इनविन्सिबल आणि युनायटेड त्यांच्या विरोधात रायडर्स या दोन संघांमधली लढत. चला कॅप्टन या प्लीज. चला कॅप्टन या त्वरित. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊयात. चला कॉलची माहिती. हेड, हेड आणि टेल. चला कॉल कोण देईल? रायडर्स. स्विंग द टॉस. हेड टेल आणि आला हेड. टॉस जिंकलाय इनविन्सिबल या संघाने. सर निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय. अगदी आपण पाहायला गेलं तर दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेपर्यंत मजर मालाल पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना? 50/60. 50/60. आणि स्पर्धेविषयी काय सांगाल? 8वं पर्व आणि 8व्या पर्वामध्ये हे आयोजन आपण पाहायला मिळतंय. या स्पर्धेविषयी 2 शब्द. स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलायचे म्हणजे आज खूप लेट सुरू झाली, ते सर्वात चुकीचं झालं आहे. कामं पूर्ण झाली नाही त्याच्यामुळे ती लेट स्पर्धा सुरू झाली. पण उद्या तो वेळ चालू करण्याचा प्रयत्न करू. टॉस तुझ्या बाजूने राहिलेला नाहीये आणि तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? फिल्डिंगच केली असती. जे पाहिजे होतं ते मिळालंय. तर समोरच्या टीम समोर तुम्ही किती धावा रोखण्याचा प्रयत्न कराल? 45 to 50. आणि स्क्वॉड पूर्ण रेडी आहे. 8व्या पर्वामध्ये आहे. कशा पद्धतीने 8वं पर्व तुम्ही पाहताय? ऑफकोर्स मजा येते. एक HPL म्हणजे आमच्या इकडे एक सण असतो बघायला गेलं तर. आमच्याकडे 2 टुर्नामेंट होतात, ते वर्ल्ड कप आणि HPL. या एका टुर्नामेंटमध्ये सर्व जे बिल्डिंगची मुलं ती एकत्र येतात आणि एक वेगळा माहोल असतो 3 दिवस. सणासारखंच आहे. तर ही अशीच HPL वर्षानुवर्षे चालत राहावं, तसंच वर्ल्ड कप चालत राहावं ही माझी इच्छा आहे. शुभेच्छा देतोय तुला या स्पर्धेसाठी. आणि टॉस जिंकलाय इनविन्सिबल या युनायटेड या संघाने. आणि टॉस जिंकत असताना प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय रायडर संघाला बॉलिंग करण्यासाठी. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि करूया सेकंड इनिंगला सुरुवात. थँक्यू सो मच.
आणि 75 धावांची गरज आहे. पाहूया कशा पद्धतीने मात्र ही मॅच रंगेल. हो इथे नो बॉल आणि फ्री हिट असेल आता पुढच्या बॉल वरती. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. आता मला ओरडून बोलायला लागतंय. टेट बॉल आलाय. मग तो स्पीकर थोडा इकडे माझ्याकडे फिरवा ना. नाही हलका फिरवा असं मी बोलतोय. ओहो इथे बिग हिट. आव देखा ना ताव, मला हव्या संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. ठोकलाय एक मोठा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 17 स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. अल्टिमेट वॉरियर्स संघ. ओहो इथे काय घडलंय. नो बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल येतोय. नो +1. 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. टीमची धावसंख्या 19. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20. 20 धावा धावफलकावरती लागतायत. मोठ्या फटक्यासाठी गेलाय आर्यन. सरळ बॅटने चेंडू निघून चाललाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय 4 धावांसाठी. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. येतोय चौकार. आर्यन कमालीची बॅटिंग लाईन मात्र पाहायला मिळते आर्यनच्या माध्यमातून. या फटक्याची गरज होती आणि तो फटका जरूर खेळला गेलाय. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं मित्रांनो, कारण हो खूप चांगला ड्राइव्ह. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. 1 धाव. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25. 25 धावा. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती 1 धाव. टीमची धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावरती लागतायत. ओहो आर्यन खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप. अगदी आर्यनला जीवदान मिळालंय. आतापर्यंत 2 जीवदान त्याला मिळालेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय. अशा चुका कुठेतरी महागात ठरू शकतात. त्यामुळे या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. हलकाशा हाताने फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर सुबोध सरांचा, जिथे मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29. ओहो मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. सुशांत होता ना, कोण होता?
ऋग्वेद स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी तैनात होता लॉंग ऑनला. हो इथे मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, मैं झुकेगा नहीं साला. ठोकलाय षटकार. ओव्हरची होते समाप्ती. आर्यनच्या बॅट मधून अगदी चौकार षटकाराची आतिषबाजी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त, जाऊन पोहोचते 36-36. आपण जर पाहायला गेलं तर ही क्रीडा स्पर्धा ज्यांच्या आठवणीत स्मरणार्थ मात्र पाहायला मिळते. अर्थातच कैलासवासी धर्मेंद्र सिंग, कैलासवासी बबन पेडणेकर, कैलासवासी मंगेश राणे, कैलासवासी भरत सावंत यांच्या आठवणीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच चकोर ग्रुप सीजी ग्रुप आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 8 आणि 8व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलंय आणि या सर्व व्यक्तींच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा HPL 2024. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 36 या धावसंख्येवरती. 24 बॉल आणि गरज असेल आता 49 धावांची. सलामीच्या जोडीला फोडण्यामध्ये कुठल्याही गोलंदाजाला मात्र यश आलं नाहीये. चला 1:35 हा सामना सुरू झाला. आता 1:47 झालेत, कारण 2 षटकासाठी भरपूर वेळ खर्च केलाय तुम्ही. 25 मिनिटांमध्ये जर तुम्ही 5 षटक कंप्लीट नाही केले तर एक खेळाडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. नो बॉलचा इशारा अंपायरचा. चेंडू मात्र चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये आणि या तिथे थांबवलाय. तिथे 3 धावा. नो बॉल, फ्री हिटचा बॉल असेल आता, म्हणजे आता नो +3 टोटल 4 धावा आल्यात आणि धाव फलकावरती आणि 4 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय 40 या धावसंख्येवरती. 40 ऑन स्कोर कार्ड. लक्ष्य 85 धावांचं. हो खोला टाकलेला बॉल, फ्री हिटचा बॉल होता, तिथे 1 धाव. हो इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, अगदी वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, फेकी केली गेली आहे. तिथे मात्र 2 धावा आल्यात. 2 धावेने मात्र धाव फलक 43 धावा. ओहो पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी गेलाय, फटका फसलाय आणि इथे कॅच. OUT आउट. आदित्य राणे आलाय नवीन बॅटर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा. स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतात 43 धावा. अल्टिमेट वॉरियर संघ बॅटिंग करतोय. चला थोडस स्पीडअप ठेवा, कारण 25 मिनिटाचा अवधी आहे. पहा सातत्याने मी सांगतोय आणि जर पंचांना आढळून आलं की 25 मिनिटांमध्ये हा 5 षटक समाप्त नाही झाले तर एक खेळाडू तुमचा आतमध्ये येऊ शकतो. अगदी ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, चुकी झाली आहे, बॅकअप आहे, फेकी केली आहे. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 45. एक रन शॉर्ट आहे, त्यामुळे एकच धाव. 1 रन शॉर्ट. 44. व्हाईट बॉल,
टीमची धावसंख्या आता 45 झाली आहे. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, अगदी मिड विकेटला क्लिअर करत चेंडू सीमारेषा पार, एक टप्पा घेत चौकार. 49 धावा. 49 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. शेवटचा बॉल अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. बॅकअप नाहीये, फेकी केली आहे, परंतु एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे झापूक झुपूक 2 धावा घेतल्यात. तीन ओव्हर समाप्त होत आहेत आणि 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 51. येणारे 18 बॉल आणि 34 ची गरज. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. 18 बॉल 34 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका, कारण 1:50 हा अवधी झालाय. 1:35 हा सामना सुरू झाला होता. चला स्पीडअप घ्यायचं थोडस. ओहो, इथे फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. व्हाईट +1, 2 धावा. 53 धावा. ऋग्वेद आलाय. ओहो, इथे ड्राइव्ह सुरू केला होता, परंतु बॉल मैदानाच्या आतमध्येच थांबलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक 54. ओ, इथे क्लीन बोल्ड आणि सेलिब्रेशन ऋग्वेदचं मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची विकेट होती. सलामीची जोडी फोडण्यामध्ये कुठल्याही गोलंदाजाला यश आलं नव्हतं, परंतु आता मात्र पाहायला गेलं तर ऋग्वेदने कमबॅक केलाय आणि मोठा मासा, मोठा अडथळा दूर केलाय. आर्यन बॅक टू द डगआउट. राज आलाय मैदानाच्या आतमध्ये, स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 54. 54 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. ऋग्वेदने काय कमबॅक केलाय या षटकामध्ये. आता कर्णधार विरुद्ध कर्णधार, कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. लोअर फुलटॉस बॉल. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळालाय. लॉंग ऑन तैनात आहे. दुसरी धाव इथे कंप्लीट होतीये. नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या अब तक 56 धावा झाल्यात. ओ, इथे खोलात टाकलेला बॉल. इथे काय घडलंय, बॅकअप नाहीये. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता, परंतु लक्ष नव्हतं. थांबवलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 57 या धावसंख्येवरती. 57 धावा. इथे ड्राइव्ह केलाय. अगदी वेगाने एक्स्ट्रा कव्हरला मात्र भेदून चाललाय बॉल.
अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. इथे रनआउटची देखील संधी होती. 3 धावा घेतल्यात पुन्हा एकदा वेगाने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवरती. 60. शेवटचा बॉल. आव देखा ना थाव. मला हवी आहे संघासाठी धाव. खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. ठोकलाय षटकार शेवटच्या बॉल वरती. टीमची धावसंख्या 66. आता येणारे बॉल असतील 12. गरज आहे 19 धावांची. 12 चेंडू 19 धावांची गरज टीम अल्टिमेट वॉरियर संघाला. कशा पद्धतीने हा खेळ राहील. वेळ सुरू आहे. वेळेचा निर्बंध पाळा. 1:35 सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 1:56 झालेत. चला फक्त 4 मिनिटं शिल्लक आहेत 5वं षटक संपवण्यासाठी. बारा चेंडू 19 धावांची गरज. येणारे 12 बॉल 19 धावांची गरज. बारा बॉल 19 ची गरज. पाहूया पहिलाच बॉल. अगदी ड्राइव्ह केलाय. आउट ड्राइव्हचा फटका खेळलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा आल्यात पहिल्या बॉल वरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 68 धाबांवरती. 68. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात. वेगाने फेकी केली. पुन्हा एकदा 2 धाबा. टीमची धावसंख्या 70. 70 धावा. मोठ्या फटक्यासाठी गेलाय. बॉल हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. इथे मिळते विकेटची हमी. गुड कॅच. फलंदाज बाद होतोय. जावं लागेल आदित्यला माघारी. यशोधन आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सार्थकने मात्र खूप चांगली कॅच तिथे पकडली आहे. आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफला तैनात होता. वेगाने आला बॉल पर्यंत आणि कॅच आपल्या उंजळीमध्ये कॅप्चर केली आहे. पहिलाच बॉल सन्मान दिलाय परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश. मिडॉन तैनात. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक 71. 71 धाबा. 8 बॉल 14 धावांची गरज. येणारे 8 बॉल 14 ची गरज आहे. आठ बॉल 14 ची गरज. बॉल हवेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फेकी खराब. फेकी खराब. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅकअप नाहीये. बॅकअप नाहीये. थ्रो चुकीचा. सुबोध सर या बॉलवरती किती धावा असतील. काय घडलंय. अगदी
प्रसाद होता, प्रसाद दिलाय त्याने टीमला. 6 धावांचा प्रसाद मिळालाय. सहा धावा आल्यात म्हणजे टीमची धावसंख्या 77. हो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, ठोकलाय चौकार. राज याने अधिराज्य गाजवलंय मैदानाच्या आतमध्ये. स्वतः कॅप्टन आहे आणि कॅप्टन ला जशी खेळी अपेक्षित होती ती खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मात्र पाहायला मिळतोय. राज अधिराज्य गाजवतोय. येणारे 6 बॉल आणि 4 धावांची गरज. 6 बॉल 4 ची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, स्पीड अप घ्या. 6 बॉल आणि 4 धावांची गरज. स्पीड अप ठेवायचंय. 6 बॉल, अंतिमचे 6 चेंडू, जबाबदारीचं षटक, महत्वाचं षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल प्रश्नचिन्ह आहे. टीम मीटिंग घेतली गेली आहे, टीम मीटिंग बोलवली आहे, परंतु पाहावं लागेल हे शेवटचे 6 बॉल, निर्णायक शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. गोलंदाज मात्र आलाय. साई मालप. अगदी साई मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू, जबाबदारी दिले कॅप्टनने 6 बॉल टाकण्यासाठी. यंग टॅलेंटेड यंग खेळाडू अंडर 19चा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधामध्ये बॅटर पाहायला मिळतोय यशोधन. 6 बॉल 4 धावांची गरज. निर्णायक षटक आपल्या नावावरती करेल का आणि आजच्या या स्पर्धेतला हिरो ठरेल का? साईला संधी आहे या मॅचचा हिरो ठरण्याची. 6 बॉल 4 ची गरज. 6 बॉल 4 ची गरज. फुल टॉस बॉल आणि ते सामना फिनिश. सामना फिनिश. विजयी चौकार. सामना फिनिश केलाय. विजयी संघ ठरतोय या मॅच मध्ये अल्टिमेट वॉरियर्स संघ. हार्डलक पॅडलक थंडर स्ट्रायकर.